ऐका मी शेतकरी म्हणून बोलतोय संघटना म्हणून बोलतोय बांधव साहेब ऐका ना ऐका ना ते बात बाजूला ठेवा या ठिकाणी एक मिनिट सगळ्या नेते मंडळींना विनंती आहे तुम्हाला सगळ्या एक मिनिट शेतकऱ्याला चांगले दिवस येणार असते ना. अरे तुमची सरकार होती याच्या आधीची का नाही हमी भावाचा कायदा केला का नाही स्वामीनाथन आयोग लागू केला नौटंकी करता का इथं येऊन. अरे काय विरोधक आहे नालायकच आहे. आम्ही मगाशी सांगितलं काँग्रेस एकपट नालायक आहे आणि भाजप दुप्पट नालायक आहे. तुम्ही नका आम्हाला सांगू इमानदारी रक्तात लागती तुम्ही आम्हाला सांगताय. अरे रस्त्यावर सुद्धा रात्रभर आम्ही झोपलो बिबट्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही आम्हाला नका सांगू. कार्यक्रमाची परमिशन माझी हॅलो सर्वांना विनंती आहे की शांतता राहता. हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सर्वांनी शांतता राहता. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी. सर्वांनी बसून घ्या पहिला ऐका सर्वांनी पहिलं बसून घ्या. या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन आहे शेतकऱ्यांच्यासाठी होईल. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती आपण खाली बसून घ्या आणि या ठिकाणी फक्त शेतकरीच बोलतील. आता हे पहा बुधवारीच आदरणीय खेड तालुक्याचे सभापती विजय शेठ शिंदे पाटील यांनी सांगितलं होतं की आम्ही शनिवारी आंदोलन करणार आहे. हे सगळ्या इलेक्ट्रिक मीडियावरती साथ झालेलं आहे की इथं कुठल्याही पक्षाचा याचा त्याचा काही वाद नाही. आम्हाला सगळं मान्य आहे. तुम्ही परमिशन काढली तुमचं आंदोलन आहे असं याचा अर्थ असा होत नाही की सभापतीला परवानगी काढता येत नाही. ऐका तुम्हाला विनंती करतो आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याची लेकरं आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. शेतकऱ्यासाठी लढतोय. शेतकरी म्हणून खाली बसा. ऐका हा वादविवाद घालला का याचाच परिणाम सरकार बघतोय. आपल्याला वादविवाद पाहूनच सरकार हे आपल्याला दोघं समजते आणि